करमाळा तालुक्यातील पांडे गट जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योतिताई सावंत यांना शिवसेना पक्षातर्फे बिनशर्त पाठिंबा देण्यात येत आहे. कोणत्या मुद्द्यांवर आपण त्यांना पाठिंबा देण्याचं कार्य केलं? कैलासवासी सुभाष अण्णा सावंत हे चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. त्यांच्या ज्या सुनबाई आहेत त्या एकदम नवीन आणि धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. त्या महिलांपर्यंत ते पोहोचू शकतात. आणि शिंदे साहेबांचं एकच ध्येय आहे की लाडक्या बहिणी, या लाडक्या बहिणींना आपण सपोर्ट केला पाहिजे. यासाठी त्यांना बिनशर्त पाठिंबा शिवसेनेतर्फे देण्यात येत आहे. पाठिंबा हा गटातून गणातून कशा प्रकारचा आहे? हा पाठिंबा फक्त पांडे जिल्हा परिषद गटातून आहे. फक्त बाकी गणात वगैरे नाही. फक्त त्यांचा उमेदवार चांगले आमदार तो उमेदवार नसल्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. गटामध्ये जिल्हा परिषदेसाठीच? हो, फक्त जिल्हा परिषदेसाठीच. इतर गटामध्ये काय तसा पाठिंब्याचा काय विषय आहे? तसा अजून पाठिंबा आमचेच लोक आहेत उभा सगळीकडे. गटांमध्ये तसे आपले उमेदवार नाहीत, त्यामुळे काय आहे? तसं काही नाही अजून. फक्त या चळवळीचे कार्यकर्ते आहेत सगळे. त्यांचे आणि त्या म्हणजे ह्याच्यात खोल होऊन काम करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शिवसेनेच्या पहिल्या त्यांच्या जुन्या जर बघायला गेलं काही शिवसेनेच्या सोबत होते काही वर्ष ते. त्याच्यामुळे त्यांना आपण सपोर्ट करत आहोत आपण. करमाळा शिवसेनेने पांडे जिल्हा परिषद गटात आमचा उमेदवार त्या ठिकाणी नाहीये. पांडे जिल्हा परिषद गटातून उभ्या असलेल्या ज्योतिताई सावंत ह्या तालुक्याचे नेते स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्या सून आहेत. स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांचा जर इतिहास बघितला तर अत्यंत चळवळीतले कार्यकर्ते ते होते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते. शोषित असेल, दलित असेल, वंचित असेल, कुणावरही जर अन्याय झाला तर पहिल्या क्षणाला आदरणीय सुभाष अण्णा सावंत धावून यायचे आणि त्या सर्वसामान्य अडचणीतल्या माणसाला न्याय देण्याचं काम करत होते. आणि खऱ्या अर्थानं या लढतीमध्ये पांडे जिल्हा परिषद जी गटाची लढत आहे, या गटातून जो निवडणूक जिंकणार आहे तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल अशा या ठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचा उमेदवार नाहीये. एक जो अपक्ष उमेदवार आहे ज्योतिताई सावंत यांना आम्ही पाठिंबा देण्याचं धोरण या ठिकाणी आमच्या सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. तो निर्णय आमचे वरिष्ठ आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्ही कानावर घातला. त्याच पद्धतीने आमचे संपर्क प्रमुख आमदार संजय कदम साहेब यांच्याही कानावर घातला. त्यासोबत माझ्याबरोबर असलेले आदरणीय आता रवींद्र आमले जे करमाळा तालुका संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी सगळ्या त्या चर्चा केल्या. आणि या ठिकाणी असा आम्ही या शिवसेनेने निर्णय घेतला की आपली जे त्या पांडे मतदारसंघातली ताकद आहे तिथं आपला उमेदवार नाही, ही सर्व ताकद या ठिकाणी सावंत कुटुंबाच्या पाठीमागे उभा करायची आणि आदरणीय स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांचं स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. आणि आम्हाला आता विश्वास वाटतो की आम्ही ज्यांना आज पाठिंबा दिला ते 100% या ठिकाणी निवडून येणार. आणि त्यांना निवडून आल्या आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मुंबईला, ठाण्याला या ठिकाणी घेऊन जाणार. आणि मला अत्यंत सांगायला वाटतंय की या मतदारसंघात 50% महिला आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या सगळ्या महिलांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत. दर महिन्याला 1,500 रुपये महिलांना सन्मान निधी देण्याचा निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, ही कुणीही नाकारू शकत नाही. आज भाजपवाले काय म्हणत असतील, इतर कुणी काय म्हणत असतील तर त्यांचा या योजनेचा संबंध नाही. उलट ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी ही योजना आणली तर या योजनेला विरोध करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं होतं. आणि आज या ठिकाणी करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे लोक येऊन म्हणतात की लाडकी बहिणी ही योजना आम्ही आणली. पण लाडक्या बहिणी एवढ्या सक्षम आहेत, हुशार आहेत, चाणाक्ष आहेत की त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणी योजना ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच आणलेली. आणि काल या ठिकाणी पेनूरच्या सभेत सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आणि वेळ पडली तर ह्याच्या आम्ही लवकरच 2100 रुपयाचा सन्मान निधी या ठिकाणी महिलांना देणार आहोत. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा एक विश्वासू भाऊ राजकारणातील कोण असेल एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे मला विश्वास वाटतो की या मतदारसंघातील सगळ्या महिला आज पाठिंबा जाहीर झाल्यापासून या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बघून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार म्हणून ज्योतिताई सावंत यांना या ठिकाणी निवडून देतील. ती सुद्धा आजपासून एकनाथ शिंदेची लाडकी बहीण म्हणून ही ज्योतिताई सावंत या ठिकाणी ओळखली जाणार आहे. ते सावंत घराणं मोठे, त्यांच्या घरात आज 5 नगरसेवक आहेत.
8 नगरसेवक आहेत त्यांच्या गटाचे. खुद्द जे आता आम्ही ज्यांना पाठिंबा दिलेला आहे ते अपक्ष म्हणून नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले, त्यांची सुद्धा मोठी ताकद या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस ते नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः फोन करून या ठिकाणी सुनील बापू सावंत असतील त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आणि कुठंतरी एक ऋणानुबंध चळवळीतला कार्यकर्ता, शिवसेना जी काम करते की अन्यायाविरुद्ध लढायचं तेच काम सावंत परिवार करतं. आणि मागचा जर इतिहास बघितला तर अनेक शिवसेनेच्या आंदोलनात, शेतकऱ्यांच्या ऊसाच्या आंदोलनात या ठिकाणी सुभाष अण्णा सावंत सहभागी झाले होते. आणि अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याला मदत करणं ही शिवसैनिकांची भूमिका असते, शिवसेनेचं हे कामच आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीने आजपासून या कामाला लागलो आहोत. या मतदारसंघातलं गावात आमचे सगळे शाखा प्रमुख आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत. आणि त्याचप्रमाणे शिवसेनेला मानणारा प्रचंड वर्ग या मतदारसंघात आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचाराची माणसं सुद्धा या पंचकृषीत मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्या सगळ्यांचा जर परिपाक म्हणला तर आज या क्षणाला आम्ही शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर सावंतताईचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्यात आता कुणी शंका बाळगायचं कारण नाही. राष्ट्र